जाधव कुटुंबियांच्या डोक्यावर सुनेत्रा वहिनींचा मायेचा हात, उपमुख्यमंत्र्यांकडून सांत्वन, दादांच्या आठवणीचे भावुक क्षण. बारामती विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने मोठा नेता गमावला, तर अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला, तर विदीप जाधव यांच्या मृत्यूने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पवार आणि जाधव कुटुंबीय दुःखात असून दोन्ही कुटुंबियांकडून एकमेकांचे सांत्वन करण्यात आले. अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री पदाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना सुनेत्रा पवार यांनी कराडमधील प्रीतिसंगम म्हणजेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर दिवंगत विदीप जाधव कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचा बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत विदीप जाधव यांच्या तरडगाव तालुका फलटण येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी आणि मुलांच्या डोक्यावर मायेनं हात फिरवत कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे असा शब्द देत त्यांनी जाधव कुटुंबियांना आधार दिला. या भावस्पर्शी भेटीमुळे परिसरात उपस्थितांचे डोळे पाणावले. पतीच्या निधनाने स्वतःवरही आधी दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही कर्तव्य पथ सांभाळत अत्यंत संयम आणि मायेनं जाधव कुटुंबियांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केला. त्यांच्या या कृतीने संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिल्याची चर्चा होते आहे. नाही की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत. जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते, त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहेत. माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं मत. तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं, तरी देखील सुनेत्रा पवार या निर्धक्कपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या. त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे. माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय, तरी त्या उभ्या आहेत. माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय. विसरू नाही शकत त्यांचे उपकार, हे माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.